अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रत्येकी 2000 रुपये देण्याचा निर्णय। एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून पैसे देण्याचा बालविकास विभागाचा हा निर्णय। मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटींचा निधी, तर प्रकल्पांना चालना देण्यावरती सरकारचा भर। MMRDAच्या माध्यमातून 350 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं जाळं। मुंबई महापालिका रुग्णालयातील सुविधांची माहिती संकेतस्थळावर मिळणार। रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच तेथील सुविधांचा आढावा घेतला जाणार। मुंबईमधील मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा ऑक्टोबरमध्ये सेवेत येणार। पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया टप्प्यात दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्ये मार्गिका सेवेत दाखल होण्याची देखील शक्यता। गोरेगावमधील पत्राचाळीतील घरांच्या बांधकामांची प्रतीक्षा संपुष्टात। 4 भूखंडांवरती 2343 घरं बांधली जाणार। घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणी चौकशी समितीची शिफारस। कैसर खालिद यांनी आयुक्त असताना 4 अवैध होर्डिंग्सला परवानगी दिलेली। एकसदस्यीय चौकशी समितीने कैसर खालिद यांना दोषी धरलं। पश्चिम रेल्वेचे पूल भरभक्कम झाले। चर्चगेट ते डहाणूपर्यंतचे 29 ROB 111 FOB पाईपलाईनची डागडुजी केली। मुंबईमधल्या सेंट्रल पार्कच्या कामाला लवकरच मुहूर्त। सविस्तर प्रकल्प अहवाल तयार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। अटल सेतूच्या नाल्याचं काम सुरू। माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी नाल्यासंदर्भात पाठपुरावा केलेला। नाल्याच्या दुरुस्तीला सुरुवात।